नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही अर्थाची व्यवस्थित काळजी घेऊन तिला खाऊ प्याऊ घालते. तेवढा तेथे अभि येतो. अभिला मात्र रमाला तेथे बघून खूप राग येतो, कारण अभिच्या मनामध्ये फक्त एकच आता त्याने गैरसमज करून घेतलेला असतो की ही माही आहे आणि माही मात्र आता आमच्याच घरामध्ये आम्हाला हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करते, म्हणून त्याला खूप राग येत असतो. तेव्हा मात्र आता रमा अर्थाला झोपी लावते आणि शांतपणे ती अभिजवळ येते. अभिला विचारते की अभि दादा, हे सर्व काय आहे? अर्थाला जर त्रास होत असेल तर मी शांत बसेल असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा आता अभि म्हणतो की एक मिनिट, तिची काळजी घेण्यासाठी तिचा बाप समर्थ आहे. तेव्हा आता लगेच रमा विचारते की काय अभि दादा, एक मिनिट, तुम्ही अशी काळजी घेतात का? त्या अर्थाला खोलीमध्ये तुम्ही कोंडून घेऊन अगदी बाहेर फोनवर बोलत जातात का? तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की एक मिनिट. अभि म्हणतो की मी तुला सांगितलं ना, की तू फक्त तुझं बघ. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, अर्थाला त्रास होईल का वागतात? तेव्हा अभि लगेच म्हणतो की हो, तुला जर हे आता अक्षयला जाऊन सांगायचं असेल तर लगेच जाऊन सांग. फक्त एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर तू अक्षयला हे सर्व जाऊन सांगितले तर मी सुद्धा त्याला हे सर्व खरं सांगेल की तू रमा नाही म्हणून. त्यानंतर काय होईल असं तुला वाटतं? की अक्षय तुला घरातून बाहेर काढून टाकेल? अगं नाही, तो तर आता घरातून बाहेर जाण्याची तयारी तर करतोयच. अगं, तर तो स्वतःही घर सोडून तर जाईलच. आणि हे बघ, कदाचित तो मात्र जेव्हा तू नव्हती तेव्हा तो जीव देण्यासाठी जसा जात होता, तू नसल्यामुळे, तसा बहुतेक तो जीव देण्यासाठी सुद्धा जाऊ शकतो. तेव्हा आता रमा म्हणते की अभि दादा, अहो तुम्ही फक्त धमके देतात. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, अर्थात तुमची मुलगी आहे आणि मुलगी आहे तरी सुद्धा तुम्हाला तिच्यासोबत असं वागताना लाज कशी वाटत नाही? आणि काय हो, काय धमके देतात? यांनी अजून असं काय करायला हवं तुमच्यासाठी? सगळं काही तर ते तुमच्यासाठी करतच आले आणि केले सुद्धा. आता अभि म्हणतो की त्याने काय केलं माझ्यासाठी? तेव्हा आता जे काही तो करतो ना, ते सगळं काही नाटकं करतो. दुसऱ्याच्या नजरेमध्ये अगदी त्याला चांगलं म्हणण्यासाठी तो हे मुद्दाम करत असतो. त्याला सर्वांनी चांगलं म्हटलं पाहिजे. तेव्हा आता लगेच मला मात्र खूप राग येतो. रमा म्हणते की बाद झाले अभि दादा, कायम तुम्ही हो हा असा तो तसा, परंतु स्वतःकडे एकदा बघा, स्वतः कसे वागतात. कधीतरी स्वतःच्या आत सुद्धा डोकावून बघा आणि स्वतःला बघा, तुम्ही स्वतः कसे आहात ते. आणि अगदी रागाने रमा ही सर्व बोलून बाहेर जाते. तेव्हा आता अभिला आणखीन राग येतो. अभि म्हणतो की आता ही माही माझ्या पूर्णपणे डोक्यात जायला लागलेली आहे आणि हिला आम्ही रमा बनवलं, या घरामध्ये घेऊन आलो आणि ही तर आता आमच्यावरच हुकूम गाजवते. त्यानंतर आता इकडे आजी ही इरावतीला घेऊन आतमध्ये येते. तर आता दोघी गप्पा करत असते. इरावती विचारते की मम्मा, अगं शशी आणि त्याच्या बायकोचं काय नाव म्हणाली? तर आजी म्हणते की अगं सीमा. दोघे नाही दिसले. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं शशिकांत काही कामानिमित्त बाहेर गेलेला आहे, येईलच काही थोड्या दिवसात. आणि इरावती, आजपासून ही तुझी खोली असेल, तू आता ह्या खोलीमध्ये राहायचं. तेव्हा आता इरावती ते ऐकून खुश होते आणि वाव असं म्हणते आणि छान आहे असं म्हणते. आणि बघ ना किती मोठं आहे आपल्या पहिल्या घरापेक्षा, आणि तुला अगोदरचं आपलं जे घर होतं ते आठवतं का असं ती इरावतीला विचारते. इरावती म्हणते की हो आठवते. तेव्हा त्यावेळेस माझी खोली खूप छोटी होती, मला ती आवडत नव्हती आणि तू तर मला कुठे पाठवून दिले आणि काय झाले होते तेव्हा पार्वती आजीला वाईट वाटतं. पार्वती आजी म्हणते की नको त्या आठवणी परत. अगं, त्या आठवणी जर काढल्या तर सगळे काही आता मागचे दिवस आठवते. तेव्हा इरावती म्हणते की हो ना, पण आता सगळ्यांना उत्तर द्यावी लागणार आहे. इतकी वर्ष मी कुठे होते? माझं नाव सुद्धा या घरामध्ये का काढलं जात नव्हतं? आणि आता मात्र या घरामध्ये मी परत आले, तुला या घरामध्ये मी का नको होते? हे सगळे काही प्रश्न तुला विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की इरावती, तू असं का बोलतेस? इतकं वर्ष मी तुला लपवून ठेवलंस म्हणून का? तेव्हा आता इरावती म्हणते की अगं मम्मा, तू फक्त मला लपवलं नाहीस तर तुला मला मुलगी म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटत होती. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की नाही इरा, अगं तू असं काही वेगळा गैरसमज करू नको. मला तुझ्याबद्दल कोणताही प्रॉब्लेम नव्हता, फक्त मुकादमांचं नाव वाचण्यासाठी मला हे सर्व करावे लागले. इतक्या टोकाची भूमिका मला घ्यावी लागली. इरावतीच्या डोळ्यात आता ते सर्व काही क्षण आठवून पाणी येत असतं. इरावती म्हणते की अगं मम्मा, तू फक्त तुझा विचार केलास, तुझ्या पोटच्या मुलीपेक्षा तुला तुझं नाव महत्वाचं होतं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं, माझ्यासाठी तू सुद्धा महत्वाची होती आणि मुकादमांचं नाव सुद्धा. आणि इतकं काही घडल्यानंतर सुद्धा तुला येथे राहावंसं वाटत होतं. पण इरावती, एक गोष्ट लक्षात ठेव, त्यावेळेस मी तुला वाचवलं, मी तिकडे तुला दूर पाठवून दिलं. अगं, काहीतरी निमित्त काढून दरवर्षी मी तुला नियमाने तिकडे भेटण्यासाठी येत होते. काहीतरी मीटिंग आहे असं सांगून मी तुला अमेरिकेपर्यंत भेटायला येत होते.
आणि आजपर्यंत तुला काय हवं काय नको हे सगळं काही मी इकडून बघत होते आणि तरीसुद्धा तुझ्या मनात माझ्याविषयी अशा भावना आणि तू माझ्याविषयी अशा तक्रार करते का? तेव्हा आता इरावती म्हणते की हो, तुम्हाला एका नोकरासारखंच वागवलं आणि एनिवे त्याबद्दल थँक्यू. आणि हे बघ, इतक्या वर्षाने के होईना तुला आपल्या माणसाकडे मला परत बोलावंसं वाटलं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की पण आता मात्र मला सगळ्यांना खरं काय कारण आहे ते सर्व सांगावं लागणार आहे. तेव्हा इरावतीचे डोळे सगळं काही आठवून आता भरून येत असतात. त्यानंतर आता बाहेर सर्वजण एकत्र असतात. सर्वमध्ये आता इरावतीबद्दल चर्चा सुरू असते. तेव्हा आता लगेच जान्हवी म्हणते की काका, अहो तुम्हाला का सांगावंसं वाटलं नाही की इरावती सुद्धा आता तुमची एक बहीण होती म्हणून. तेव्हा आता काका म्हणतात की हे बघ, काही दिवसापूर्वी तिचा मला फोन आला होता परंतु तिचा तो फोन मी उचललेला नाही. मी सुद्धा तुमच्या इतका शॉक आहे तिला असं अचानक येथे बघ. तेव्हा आता जान्हवी म्हणते की एक सेकंद काका, माझा म्हणण्याचा प्रश्न चुकला. मुळात म्हणजे तुम्हाला एक बहीण आहे. मग एवढी मोठी गोष्ट तुम्हाला बहीण होती का तुम्ही आमच्या सगळ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली? त्याबद्दल तुम्ही आम्हाला का सांगितलं नसेल? त्या दिवशी ती अल्बम मधील ती तिसरी व्यक्ती होती तर आय मीन म्हणजे ह्या त्याच व्यक्ती होत्या का? इरावती आत्या राईट ना? तेव्हा आता काका खाली मान घालत हो असं म्हणतात. आणि मला एक गोष्ट सांगा की त्या US ला कुठे असतात? तेव्हा आता काका म्हणतात की हे बघ जान्हवी, मला काही माहिती नाही, कारण जेव्हापासून ती घर सोडून गेली तेव्हापासून तिचा आणि माझा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. ती कुठे गेली होती, कुठे राहत होती? तेव्हा आता जान्हवी म्हणते की काका, अहो इतक्या वर्षातून तुमची सख्खी बहीण घरी आली तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद का दिसत नाही? तुम्ही काय इतके नाराज आहात? त्यावर आता काका म्हणतात की हो, कळेलच तुम्हाला सर्वांना ती गोष्ट काय आहे, त्यामागचं कारण काय आहे ते. तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो, मला तर कळलेच आणि त्या किती खडूस आहे हे तर डोळ्यांनी बघितले. तेव्हा मात्र आनंद हा जान्हवीला खुणावतो, शांत राहायला सांगतो. तर जान्हवी परत म्हणते की हो, बघितलं ना त्या किती खडूस आहे त्या. तर काका म्हणतात की हो, ती तर खडूसच आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काका, अरे तू तुझ्या सख्ख्या बहिणीबद्दल बोलतोय? तेव्हा आता काका म्हणतात की अक्षय, अरे काय बोलू, एकतर अगोदरच तिच्याबद्दल घरामध्ये इतका मोठा प्रॉब्लेम झालेला होता. सांगायला आता आम्हाला सगळ्यांच्या पेक्षा ती लहान बहीण होती परंतु भांडणात मात्र ती आमच्याच पुढे होती. अरे तुझा बाप सुद्धा अगदी तिला घाबरून असायचा, म्हणजे शशिकांत सुद्धा. ते ऐकून आता अक्षय म्हणतो की अरे बापरे, म्हणजे ते सुद्धा घाबरत होते तर? तेव्हा जान्हवी आता सर्वांच्या समोर आनंदला सुद्धा विचारते की बेबी, अरे तुला सुद्धा माहिती होतं तरी सुद्धा तू माझ्यापासून ती गोष्ट लपवली. अरे आई आजी सुद्धा कधी हे सर्व बोलले नाही की त्यांना सुद्धा एक मुलगी आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं वहिनी, तू आमच्या नंतर आली, आम्हाला सुद्धा हे माहिती नव्हतं. मग तुला कसं कळेल बरं? सांग बरं हे सर्व. आजीला फक्त काका आणि शशिकांत हे 2 मुलं आहेच हे माहिती होतं, परंतु मुलगी आहे हे सत्य आम्हाला आज कळतं. आणि तेवढ्यात अभि आता हे सर्व ऐकतो आणि अभि आता म्हणतो की मला माहिती होतं. तर अक्षय म्हणतो की काय, तुला हे सर्व माहिती होतं? तेव्हा आता अभि म्हणतो की हो, मी फोटो बघितला होता आणि त्यामध्ये मला ती दिसली होती. तेव्हा मात्र ती कोण आहे आणि कोण काय आहे हे सगळं काही विचारण्याचा मी प्रयत्न केला होता परंतु कोणी मात्र काही असं बोलले नाही. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो, मला आठवतो, ती चांगलीच मला आठवते, कारण माझ्या आणि तिच्या वयामध्ये बरंचसं काही असं अंतर नव्हतं, परंतु मला ती चांगलीच आठवते कारण मी जेव्हा 7 आणि 8 वर्षाचा होतो तेव्हा ती कॉलेजला जात होती. परंतु एक दिवस मात्र तिला अचानक असं US ला पाठवण्यात आलं, शिकायला सुद्धा नाही. असंच काहीतरी कारण घडले आणि तिला US ला पाठवून दिले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे आनंद दादा, तुम्हाला एका शब्दाने सुद्धा कधीच हे सर्व सांगितले नाही. आनंद म्हणतो की अरे कसं सांगणार, कारण आजीने हे सर्व कुणाला सांगायचं नाही अशी ताकीद आम्हाला सर्वांना देऊन ठेवली होती. आणि ती या घरात निघून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मी आत्याचा विषय काढायचो तेव्हा आता आजी मला आणखीनच ताकद देऊन ठेवायची आणि त्यामुळे मला काही दिवसानंतर भीती वाटायला लागली. मी माझ्या मनामध्ये भीती घेतली. कालांतराने मग मी सुद्धा सगळ्या काही तिच्याबद्दलच्या गोष्टी विसरून गेलो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे पण ती घर सोडून गेली होती, त्याचं काय कारण होतं? कोणत्या कारणामुळे तिने घर सोडलं होतं? त्यानंतर आता साईच्या हाताला जी जखम झालेली असते तर माई त्यावर शेकवत असते आणि त्याची पट्टी वगैरे करत असते, परंतु साईचं काही लक्ष आता माईकडे नसतं. माई आता त्याला ओरडते की अरे लक्ष दे साई, तुझं लक्ष कुठे आहे? लागले असते तर. अरे तरी मी तुला सांगत होते की तू त्या रमाला भेटायला जाऊ नकोस, परंतु तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस. अरे ऐकशील तर शपथ ना माझी. तेव्हा आता साईला खूप त्रास होत असतो. तेव्हा तो आता आईला म्हणतो की माई अगं तू व्यवस्थित कर, मला दुखतंय किती. आणि काय ग, एकदा तोंडाचा पट्टा हा सुरू ठेवला तर सुरूच ठेवत असते. तर माई म्हणते की बाप्पा, अरे मी बोलते तर माझ्या तोंडाचा पट्टा तुला दिसायला लागले आणि त्या रमाबद्दल इतकं बोलते ते तुला दिसत नाही का? ती तुला किती बोलत असते. आणि काय रे,
काय गरज होती तुला भेटायला तिला जाण्याची. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ माई, मी तुला शेवटचं सांगतो की मला लग्न करण्याच्या अगोदर एकदा त्यांना भेटायचं होतं. मला असं वाटत होतं की त्या मला म्हणतील की त्यांना माझी लाज नाही वाटत आणि अक्षयला मात्र त्या माझी खरी ओळख सांगतील की मी त्यांचा जीव वाचवला म्हणून. अगं माई, मला त्यांचं प्रेम सुद्धा नकोय. मला फक्त इतकं म्हणणं आहे की त्यांनी सगळ्यांसमोर सांगावं की मी त्यांचा जीव वाचवला, एवढं तर मला हवं आहे, बाकी मला काही नको. तेव्हा आता माई साईचेही बोलणे ऐकून म्हणते की काय खरंच काय पोट्ट आहे हे माझं. अरे पोट्ट्या, तू किती जग फिरलास, दुनियादारी केलीस, परंतु हे मात्र तू नाही शिकू शकला आणि मी सुद्धा तुला ते नाही शिकवले. आणि हे बघ पोट्ट्या, अरे कुणाकडून अशी जास्तीची अपेक्षा करायची नसते. जास्तीची जर आपण अपेक्षा केली तर आपलं माकड होतं. त्यामुळे पोट्ट्या, मी तुला एक सांगते की तू त्या रमाचा विचार मनातून डोक्यातून काढून टाक. आता तुझं लग्न होईल आणि छान एक तुझा सुखाचा संसार सुरू होईल. आणि हे बघ, आता ह्या जखमेवर मात्र लग्नाची हळद लागली. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की अगं कितीही काही झाले तरी सुद्धा, काही जरी केले पण माझ्या जखमेची जी काही हळद आहे, कितीही मला हळद लागली तरी सुद्धा मनातील जखम काही भरून निघेल का? माझ्या मनाला जे काही घाव झाले ते भरून निघतील का? तेव्हा आता माईला अगदी टेन्शन येते की ह्या साई पुढे नक्की काय करू, कसं मी याला समजावू, कारण हा तर तो त्या रमाच्या आठवणीतून बाहेर यायला तयारच नाही. म्हणून माई आता पूर्ण वैतागून जाते आणि रागाने तेथून उठते. त्यानंतर आता अक्षय वैतागून जातो. अक्षय म्हणतो की बाद झाले, आता तो विषय नकोय. किती आपल्या घरामध्ये ही लपवाछपवी, किती लपवाछपवी झाली, एखादा मोठा बॉम्ब पडणार आहे का जर नाही सांगितले तर, आणि जर सांगितले तर. त्यामुळे आता बाद झाले, कोणीतरी काय सत्य होतं त्याबद्दल सांगायला हवं. तेव्हा आता पार्वती आजी बाहेर येते. पार्वती आजी म्हणते की हो, मी सगळं काही सांगते. सगळ्यांना अगदी उत्सुकताच आहे की इरावती नक्की कोण आहे, तिच्याबद्दल काही ऐकून घेण्याची. सगळ्यांना अगदी इंटरेस्ट वाटतोय की तिला काय या घरातून बाहेर काढण्यात आले होते, ती इतक्या दिवस कुठे होती, आपण सगळ्यांनी मिळून तिला का लपवून ठेवलं होतं. हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मग ऐकून घ्या की इरावतीला आपण अशा गोष्टीसाठी लपवून ठेवलं होतं. म्हणजे इरावती जी काही होती तिचं सांगणं खूप कठीण आहे, कारण 4 मुलीपेक्षा ती खूप वेगळी होती. अक्षय म्हणतो की आजी नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तर आजी म्हणते की हो, अक्षय इरावती खूप वेगळ्या मुलींपेक्षा वेगळी होती, खूप टॅलेंट होती, खूप हुशार होती, तिच्या अंगामध्ये खूप अशी धमक होती आणि तिच्या अंगात खूप असं धाडस सुद्धा होतं. असं तेव्हा त्यावेळी वाटायचं की 15 आणि 16व्या वर्षीच तो मुकादमांचं सगळं काही बिझनेस ती आपल्या ताब्यात घेईल म्हणून. इतकं टॅलेंट तिच्यामध्ये होतं. आणि तेव्हा मला असं सुद्धा वाटत होतं तिने सगळं काही बिझनेस आपल्या ताब्यात घ्यावा, तिला सगळं काही टेक ओव्हर करायला द्यावं. म्हणजे हे बघ, अरे शशिकांत सुद्धा तिच्या पुढे काहीच नव्हता, इतकी ती हुशार आणि टॅलेंट होती. आणि रमाकांतचं काय, तर रमाकांतला कधीही आता बिझनेस मध्ये इंटरेस्ट तर नव्हता. तेव्हा आता आजीचं हे बोलणं ऐकून रमाकांत काकांना राग येतो. रमाकांत काका म्हणतात की आजी, इंटरेस्ट नव्हता यातील हा भाग नाही, इरावतीला मात्र तुम्ही इतकं डोक्यावर चढून घेतलं होतं, त्यामुळे मी कशात आतापर्यंत इंटरेस्ट घेतलाच नव्हता. तेव्हा आता आजी म्हणते की अरे रमाकांत ठीक आहे, आता मुद्दा तो आहे का, महत्वाचं म्हणजे काय आहे की इरावती खूप खुश होती, इरावती खूप हुशार होती, अगदी धाडसी होती, वेड्यासारखं तर ती वागायची सुद्धा. एका वेळेला काय तिचे 2-2 बॉयफ्रेंड, खूप असा वेडेपणा ती करायची आणि विचित्र सुद्धा वागायची. परंतु मला सुद्धा तिच्याबद्दल तेव्हा असं वाटायचं की आहेच ती थोडीशी अगदी वेगळी, धाडसी, आणि तिच्या हे बिघडत्या वागण्याने काय असं बिघडणार आहे, काही बिघडणार नाही, म्हणून मी सुद्धा त्यावेळेस तिला काही बोलत नव्हते. परंतु एक गोष्ट अशी घडली की तिच्या हलगर्जीपणामुळे तेव्हा आता आजी थोडीशी शांत होते. तर अक्षय विचारतो की आजी, अगं असं काय घडलं होतं. तेव्हा आता आजी डोक्याला हात लावून बसते. तर आनंद सुद्धा म्हणतो की आजी अगं सांग ना काय झाले होते. तेव्हा आता आजी म्हणते की हो सांगते, म्हणून आजी आता खूप ओरडते. तेव्हा आता आजी म्हणते की अरे हे बघा, इरावतीच्या हलगर्जीपणामुळे आपल्या फॅक्टरीमध्ये एका कामगाराचा जीव गेला होता. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काय, हिच्यामुळे एका कामगाराचा जीव गेला. तर आता आजी म्हणते की हो, आणि त्यातून मात्र आता इरावतीला वाचवण्यासाठी आम्ही इरावतीला ताबडतोब परदेशामध्ये पाठवून दिले, कारण ती तरुण होती, लहान होती, तिचं आयुष्य तिच्या समोर होतं आणि तिचं जे काही फ्युचर होतं ते अगदी म्हणजे एक टोकाचं होतं. आणि त्यावेळेस जर आता इरावतीला पकडून देण्यासाठी पोलीस आले असते तर त्यावेळेस मात्र तिला जेलमध्ये जावे लागले असते आणि आज मात्र ती तुरुंगात खितपट पडली असते. तेव्हा आता हे सर्व ऐकून सर्वांना आणखीनच एक धक्का बसतो, सर्वांना टेन्शन येते. आजी
अज्जी आता पुढे म्हणते, त्या माणसाचा त्यावेळेस जीव गेला होता याचं मला वाईट वाटलं नाही असं नाही, मला सुद्धा खूप वाईट वाटले होते. तेव्हा मात्र मी त्याची सगळी जबाबदारी घेतली होती. मी त्याच्या कुटुंबाला पैसे दिले होते. त्या अपघातासाठी माझ्याकडून होईल तेवढी मदत मी केली होती, म्हणून तो एक अपघात होता हे मला सिद्ध करावं लागलं. तेव्हा आता रमा म्हणते की म्हणजे माणसाचा जीव तुम्ही पैशामध्ये तोलतात. तेव्हा आता आजीला राग येतो. आजी लगेच रमाला म्हणते की रमा, अगं तुला नेमकं काय म्हणायचं आहे की त्या माणसाचा जीव गेला म्हणून मी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला हवं होतं का? त्याचा जीव तर गेला होता, परंतु आता मात्र ह्या मुलीला प्रोटेक्ट करणं, त्याचा जीव जपणं हे माझं कर्तव्य होतं, ती माझी एक जबाबदारी होती आणि आजपर्यंत सुद्धा आहे ती. तेव्हा आता रमाला खूप राग येत असतो आजी त्यावेळेस जे काही वागली त्या वागण्याचा. त्यानंतर आता हे सर्व ऐकून रमा आणि अक्षय रूम मध्ये येतात. तर अक्षयला खूप टेन्शन येते. तर रमा त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते की हे बघा, नका टेन्शन घेऊ, पाणी पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. अक्षयला तर घरामध्ये जे काही सुरू आहे तर ते खरंच काही कळत नसतं. तो टेन्शन मध्ये येतो आणि रमाला सुद्धा तो तेच बोलतो की खरंच या घरामध्ये काय कधी सुरू काय होतं काही सांगता येत नाही, मला ते खरंच काही कळत नाही. आता मात्र अचानकच कुठून आमची आत्या प्रकट झाली. तिचा काय संबंध, ती कुठे होती आणि अचानक ती आमची आत्या. आणि खरंच घरातील सगळेजण किती टेन्शन मध्ये आहे, काय वातावरण आहे आपल्या घरात बघितलंच ना रमा तू. आणि त्या व्यतिरिक्त म्हणते आणखीन एक गोष्ट मला तुझ्याशी बोलायची आहे. तेव्हा रमा म्हणते की अहो बोला. तर अक्षय म्हणतो की फार काही तसं गंभीर नाही. रमा म्हणते की अहो काही असेल ते स्पष्ट बोला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की जो आपल्या कंपनीला मटेरियल सप्लाय करतो तो येथे आला होता का मला भेटण्यासाठी? तेव्हा आता रमा म्हणते की हो ते आले होते, तेव्हा मी बाहेर होते आणि त्या फळ्या माझ्या अंगावर पडल्या असत्या आणि तेव्हा मात्र त्यांनी त्या फळ्या माझ्या अंगावर पडण्यापासून मला वाचवलं आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आतमध्ये आहात आणि मला तर असे वाटले होते की ते तुम्हाला नक्की भेटून जातील. मग त्यानंतर मला माहिती नाही ते तुम्हाला असं न भेटता का गेले म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो इतकं सगळं काही बाहेर घडले तरी सुद्धा तो न भेटता का गेला असेल. तेव्हा आता रमा म्हणते की मला माहिती नाही, पण त्याहूनही फक्त मला तुमच्याशी अगदी जास्त महत्वाचं बोलायचं आहे अभि दादांबद्दल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो बोल. तेव्हा आता अभि आणि रमा या दोघांमध्ये जे काही वाद झालेत अर्थावरून ते सगळं काही आता घडलेला प्रकार रमा आता अक्षयला सांग आणि अभि जे काही म्हटलेलं आहे ते सगळं काही आता ते रमा अक्षयला सांग. त्यानंतर आता पार्वती आजी आणि इरावती ह्या एका रूम मध्ये असतात आणि एकत्र त्या कॉफी पित असतात. पण एकमेकींची ओष्टी कॉफी त्या दोघी घेत असतात. तर पार्वती आजी तिला म्हणते की तुझी सवय अजून मात्र गेलेली नाही आणि काय इरावती तुला कसं वाटतं इतक्या वर्षातून आपल्या घरी येऊन आपल्या माणसांना भेटून? तेव्हा आता इरावतीचे डोळे भरून येतात आणि इरावती म्हणते की हो कसं वाटतं आपल्या माणसाला इतक्या दिवसातून भेटू? इतक्या दिवसातून मी आपल्या माणसांना भेटले, परंतु अगं आई तुझी ती कामवाली मला नाही आवडत. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की रमा का? तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो ती बटबट रमा मला खरंच नाही आवडली, अगदी एका नोकरीसारखी ती दिसते. पार्वती आजीला सुद्धा तेच हवं असतं. पार्वती आजी म्हणते की हो ना अगं ती आपल्या क्लासची नाही. तर इरावती म्हणते की अगं क्लासची नाही, परंतु गोडी गोडी आहे ती खोटी आहे. मी किती छान आहे, मी किती सगळ्यांचं हे करते, तुम्हाला हे आणून देऊ का ते आणून देऊ का असं दाखवतात ना ते माणसं माझ्या अगदी डोक्यात जात असतात आणि परिस्थितीजन्य आम्ही जे काही ठरवणारे आहे तर ते विलन ठरतो. मग अशा माणसांना जगण्याचा अधिकारच नाही का आपल्या माणसांना असं वाटायला लागतं. तेव्हा आता पण ती तशी आहे हे तुला कळलेच कसे? तेव्हा आता इरावती म्हणते की हो माणसं कशी असतात त्याचा सगळं काही अभ्यास मी पूर्णपणे केलेला आहे. माणसाचा जो काही स्वभाव आहे तो स्वभाव सगळं काही बघून मला माणूस आतमध्ये कसा आहे तो बाहेरून कसा आहे सगळं काही त्या माणसाबद्दल कळत असतं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की म्हणजे तुला असं की रमा नाही आवडली कामवाली? तेव्हा आता इरावती खूप मोठ्याने हसते आणि नाही असं आपल्या बोटाने खुणावते. तर पार्वती आजीला ते ऐकून खूप आनंद होतो. पार्वती आजी म्हणते की गुड आणि मला सुद्धा तेच हवं होतं असं खुशून म्हणते. त्यानंतर आता इकडे अभिने तिला जे काही सांगितलेलं असतं की रमा तू जर अक्षयला याबद्दल काही सांगितले तर मी सुद्धा तू माही आहे हे अक्षयला सर्व काही सांगेल, म्हणून रमा आता बोलायची बंद होते. तर अक्षय लगेच म्हणतो की बोल ना रमा. तेव्हा रमा आता अक्षयच्या हाताला धरून त्याला खाली बसवते. अक्षय म्हणतो की बोल ना रमा. तेव्हा आता रमा म्हणते की हो मला माहिती आहे की तुम्ही एकदा मला सांगितले की अर्था आपली मुलगी नाही म्हणून अभि दादांची मुलगी आहे ते बघून घेते त्यांचं काय करायचे ते. तरी सुद्धा मी आपल्याला राग आला आपल्याला आनंद झाला तरी सुद्धा आपण तो व्यक्त करू शकतो शब्दातून. तेव्हा त्या बिचारीचं काय तिने काय करायचं तुम्ही विचार केला काय? आपण या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचं काय होईल, तिची काळजी कोण घेणार? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे पग रमा पुन्हा पुन्हा तेच तेच आणि हेच प्रश्न आहे त्याला उत्तर नाही आणि याची उत्तर एक असण्याचं
कारण आहे तो म्हणजे स्वभाव. अभ्याचा स्वभाव कसा आहे हे तुला माहिती आहे आणि त्याच्या स्वभावाला काही दुसरं औषध नाही, तो हा नाही बदलणार हे त्यानेच आणि मला इथे येऊन सांगितलं. आर्था ही माझी मुलगी आहे, आता तिची जबाबदारी मी घ्यायला हवी, तुम्ही तिची जबाबदारी घ्यायला नकोय. तिच्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची काही गरज नाही. नाही ना आपल्याला लक्ष देण्याची गरज, मग कशाला लक्ष द्यायचं? नाही ना गरज. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात. रमा म्हणते की तुम्हाला आठवते ना आपण आरती ताईंना काय वचन दिलं होतं की आर्थाला आपण आपली मुलगी म्हणून सांभाळायचं, वाढवायचं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे दिलं वचन, पण काय त्यात? तेव्हा रमा म्हणते की मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की अभिदादा तिच्याकडे लक्ष देत नाही आणि हे बघा ते कितीही म्हणत असले की ती माझी मुलगी आहे, मी सगळं काही तिचं करेल, तिच्याकडे लक्ष देईल, परंतु अभिदादा तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. ते फक्त स्वतःचा विचार करतात कारण त्यांनी आर्थाला घरात कोंडून ठेवलं होतं. त्यांची जबाबदारी आहे आणि ते तिच्याकडे लक्ष देतील आणि आपल्याला म्हणतील की म्हणजे तिच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, परंतु तरी सुद्धा आपण आर्थाची काळजी घ्यायला हवी. आपण तर आर्थाला एक मुलगी म्हणून वाढवलं, एक आई वडील म्हणूनच तिच्यावर प्रेम केलं, आई वडिलांसारखीच माया केली, जीव लावला. या कुशीमध्ये रात्र रात्र झोपवलं मी तिला खाऊ पिऊ घातलं आणि कोणी कितीही काही म्हटलं की आर्थाला त्रास झाला आणि मला सुद्धा तितकाच त्रास होणार आहे की जितका त्रास तिच्या सख्या आईला झाला असता. म्हणजे आरती बहिणी जर आज असत्या तर त्यांना आर्थाच्या बाबतीत जो काही त्रास झाला असता तो आज मला झाला असता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा अगं ऐकून घे. तेव्हा रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की एक आई म्हणून मी तुम्हाला आर्थाबद्दलची व्यथा सांगितलेली आहे कारण मी आर्थावर तितकंच प्रेम केलेलं आहे जितकं आरती बहिणींनी केलं असतं. एक माझी स्वतःची मुलगी म्हणून मी आर्थाकडे लक्ष दिले, तिची जबाबदारी मी स्वीकारली आणि हे बघा आर्थाची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि यापुढे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. तेव्हा आता अक्षयचं रमा काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि आता अक्षय रमापुढे पूर्णपणे आता हात त्याचे टेकलेले असतात की नक्की कसं समजावू कारण अभि तर इतकं परकेसारखा बोलतोय आणि तरी सुद्धा रमा आर्थाची जबाबदारी काही झटकायला तयार नाही. नेमकं काय करू? आता मी तर बॅग भरलेली आहे आणि हे घर सोडून आपल्याला जायचं आहे, तरी सुद्धा रमाचा जीव अर्थामध्ये अडकला. नक्की आता काय करू? अक्षय आता ह्या सर्व गोष्टीचा विचार करायला घेतो आणि मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जो काही अक्षयचा निर्णय असतो, रमा, अक्षय आणि सीमा हे सगळेजण आता घर सोडून जायला निघतात. आता ते आपल्या बॅग वगैरे घेतात आणि बाहेर येतात. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणतो की रमा चल. रमाला आता या घरातून जावत नसतं पण तरी सुद्धा तिला अक्षयसाठी आता हे घर सोडावं लागतं. तर पार्वती आजी आता रमा आणि अक्षय जेव्हा बॅग घेऊन जात असतात तेव्हा आता रमाला दोषी मानते. रमाला म्हणते की शेवटी तू जे करायचं होतं ते केलंस, हे घर तू तोडून दाखवलंस आणि जर खरी रमा असती तर तिने असं केलं नसतं. परंतु आता पार्वती आजी आणि इरावती यांचा जो काही प्लॅन झालेला असतो तो प्लॅन मात्र आता त्या समोर आणायची लगेच वर करायला सुरुवात करतात. अक्षय आता आजी असं का म्हटली म्हणून विचारतो. एवढ्यात मात्र आता साई आणि जी काही माही आहे तर माही आता या घरात मुकादमांची रमा म्हणून आलेली असते. आता या सगळ्यांचा हा प्लॅन असतो. तेव्हा अक्षय समोर पाहतो आणि आता रमासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या रमाला बघून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. रमा आपल्या डोक्यावरील जो काही स्कार्फ आहे तर तो बाजूला काढते आणि डोक्याला पट्टी, डोळ्यात पाणी आणि चेहऱ्याला जखमा करून आता माही तेथे प्रवेश करते. तेव्हा आता अक्षयला जबर धक्का बसतो आणि रमाला सुद्धा. आता माही जोरात येते आणि अक्षयला मिठी मारते आणि खूप रडत असते, अहो असं म्हणते. तेव्हा आता अक्षय त्या रमाला म्हणजे माहीला बाजूला करतो. कोण आहेस तो असं विचारतो. साई आता जे काही रमा त्याच्याबरोबर वागलेली आहे तेव्हा तो सुद्धा आता ह्या प्लॅनमध्ये त्या माहीची मदत करत असतो. तेव्हा आता माही रमाला म्हणते की माही तू का असं वागते? तेव्हा आता माही म्हणते की कोण माही? मी रमा आहे. आता रमा म्हटल्यानंतर आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच ती अक्षयकडे पाहते आणि अक्षयकडे बघत ती म्हणते की मी यांची खरी रमा आहे. तर साई म्हणतो की हो, यांना मी अपघातातून वाचवलं होतं. अक्षय म्हणतो की ही रमा आहे तर ह्या कोण आहे? तेव्हा अभि पुढे येतो. अभि म्हणतो की ही माही आहे. तेव्हा आता माही आणि रमा या सगळ्यांना एकत्र बघून अक्षयला नेमकं खरी रमा कोण याबद्दल काही कळत नसतं आणि रमाला सुद्धा आता हे कळत नाही की माही असं का वागत असेल. पार्वती आजीला मात्र आता रमाची ती अवस्था बघून खूप आनंद होत असतो. तेव्हा अक्षय आता त्याची खरी रमा कोण आहे हे मात्र कसा बघतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.